मध्ये विषयामुळे गुंड प्रवृत्तीची माणसं वाढली, विषयामुळे माणूस वाईट कर्म करायला प्रवृत्त होतो, विषयामुळे माणसाचा क्रोध वाढतो, विषयामुळे माणसाचा काम वाढतो, आणि या सगळ्या गोष्टी वाढल्या का माणसाचं पाप होतं महाराज. माणूस माणूस राहत नाही, फक्त तो दिसायला माणूस आहे, अन्यथा त्याची वृत्ती राक्षसी प्रकारची तयार होते. एकदा राग आल्यानंतर माणूस काही करू शकतो रागाच्या भरात. आता या महिन्यामधलं वातावरण महाराज, त्या देशमुख सरपंचाची झालेली हत्या, करा ना विचार तुम्ही, कशामुळे होतं हे, कशामुळे होतं हे महाराज. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधं लेकराला चापट मारायची म्हटलं तर बापाचा हात अगोदर लटलट कापतो, आणि चापट मारल्यानंतर बाप मनात एकटा रडतो, अरे मी उगच पोराला मारलं. ते जाऊ द्या, ड्रायव्हर आहे एखादा, गाडी चालवतो, गाडी चालवता चालवता महाराज कुत्रा जर गाडीला आदळलं तरी सुद्धा महाराज त्याला 2 तास तरी करमत नाही. तो म्हणतो त्याला लागला असेल मुक्या जनावराला. किती माणूस कोमल आहे विचार करा ना. आणि हा माणूस एवढा भयानक प्रकारे खून करू शकतो, एवढी भयानक प्रकारे हत्या करू शकतो, याला एकमेव कारण आहे फक्त महाराज, एकदा क्रोध आला, राग आला का माणूस काही करू शकतो. सगळ्यात भयानक राग आहे. आणि एक सांगू तुम्हाला सुखी जीवन जर जगायचं असेल, शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी जीवन जगायचं असेल, तर तुम्ही फक्त रागाला कंट्रोल केलं पाहिजे, क्रोध आवरला पाहिजे. राग आवरा, सगळी भांडणं मिटणार क्षणात. रस्त्यावर फिरताय तुम्ही, रस्त्यावर काही कुरबुर हो द्या, गाडीला गाडी घासू द्या, जर एकाला राग आला तर त्याचं भांडणात रूपांतर होत आहे. घरातलं उदाहरण घ्या, सासू आणि सून आहे, सासू आणि सून आहे, सासू ताईट आहे, सून नम्र आहे, पण तरी सुद्धा जर राग आला तर सून सुद्धा त्याच पद्धतीनं सासू बरोबर बोलते. इतके वाद विकोपाला जातात, इतके वाद विकोपाला जातात. शेवटी सून नवऱ्याला आल्यानंतर सांगते, एक तर तुमची आई या घरात राहील, नाही तर बोला एक तर मी या घरात राहील. तो बी बैल झालेला असतो महाराज. याला कारण काय? फक्त राग आहे. नवरा बायकोचे भांडणं झाले, नवऱ्यालाही राग आहे, बायकोलाही राग आहे. इतके भांडणं होतात, इतके भांडणं होतात, इतके भांडणं होतात. तो बायकोला मारा, बसा 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 बसा. तो महाराज तो बायकोला मारायला धावतो. आता विचार करा बरं का जरा बारकाईनं. नवरा बायकोच्या भांडणामध्ये बायको ताईट आहे, नवऱ्यानं नम्रपणा घ्यायला काय हरकत नाही. नवरा ताईट आहे, बायकोनं नम्रपणा घ्यायला काय हरकत नाही. थोडे वाद झालेत, बायकोनं काय समजावं, बायकोनं तो म्हटला ना भाजी चांगली झाली नाही, बायकोनं मस्तपैकी म्हणावं, हे बघा आजच्या दिवस चुकलंय, उद्या काय करेल, उद्याचं जाऊ द्या, संध्याकाळी व्यवस्थित करते. म्हणायला काय हरकत आहे एवढं. पण बाई म्हटली नाही, बाई म्हटली पटली तर खाय. शेवटी नवरा आहे, तो शब्द आहे नवरा. नवरा शब्द म्हटलं तरी महाराज चढ शब्द आहे तो. नवरा आणि नवरी, तुम्ही हे 2 शब्द फक्त गोका. तुम्हाला कोणता शब्द फुगीर वाटतो, कोणता शब्द कोमल वाटतो? नवरा आहे शेवटी तो. त्याला राग येणारच ना. त्याला राग आला, तो म्हणलं कुठं खाय, त्यानं उचलली तशी आपटली. बरं आपटली तर माना ती ताकद आहे गड्याची. त्यानं उचलून आपटली, खाली होता पाटा, तिचं डोकं आदळलं पाट्यावर, ती पडली मेंदूवर, मेंदूवर पडली तर मेली. बरं आता ती मेल्यानंतर झाला अंत्यविधी झाला, हा सुखी मरणार आहे का? हिच्या माहेरचे गप बसणार आहे का? बोला की. हा हे म्हटले आमची पोरगी मारली, म्हटले आयुष्यभर जेल भोगावा लागली. बरं एकट्याला नाही, अख्ख्या परिवाराला. मग हा सगळा झालेला तमाशा जीवनाचा हा कशामुळे झालाय? बोला बोला बोला, कशामुळं? रागामुळे. माणसाचा राग क्षणात शांत झाला पाहिजे. आणि सांगू तुम्हाला, राग शांत करायला, क्रोध शांत करायला एकच गोष्ट आहे, तिचं नाव आहे फक्त भगवंताचं चिंतन. तुम्हाला राग शांत करायचा असेल ना, क्षणार्धात तुम्ही भगवंताचं चिंतन करा, तुमचा राग शांत होऊन जाईल. थोडा राग आला, एक 5 मिनिटं तिथून बाजूला निघून जा. थोडा राग आला, एक 10-15 मिनिटं तिथं येऊ नका, तुमचा राग शांत होईल. आणि राग शांत झाला का सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडतात. पण हा उत्पन्न होतो कुठून? याला कारण फक्त विषय. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय मला, एवढी निर्गुणपणे झालेली ही हत्या, या हत्येला कारण सुद्धा विषय आहेत, या हत्येला कारण सुद्धा राग आहे, या हत्येला कारण सुद्धा क्रोध आहे महाराज. एवढं भयानक पद्धतीनं माणूस मारू शकतो. माणूस जनावराला नाही मारत महाराज, जनावराला नाही मारत.
कुत्रा आलं आणि कुत्र्याला दगड मारला आणि कुत्र्याच्या जर पायावर दगड लागला आणि कुत्र्यानं क्याव 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 केला तरी माणसाला वाटतं अरे लय जोरात मारला काय नो, त्याचं मन त्याला म्हणतो लय जोरात मारला तू. मग माणूस कुत्र्याला मारताना जर विचार करतो तर माणसाचा खून करताना माणूस विचार करू शकत नाही का? बोला बोला महाराज. अहो काही माणसं अशीच माझ्या पुढे बसलेली, रोडवर ऍक्सिडेंट झालेला असला तर ती माणसं त्या ऍक्सिडेंटकडे पाहत सुद्धा नाही. इकडे ऍक्सिडेंट झालेला असला तर इकडे तोंड करतात. ती म्हणतात नको मला झोप यायची नाही. मग एवढी भीती वाटणारी माणसं माणूस खून करूच कसे शकतात? कली आहे महाराज. कलियुगामध्ये महाराज माणूस एवढं भयानक प्रकारे कसं काय या गोष्टी घडू शकतात? याला एकमेव कारण आहे फक्त महाराज, दया, क्षमा, शांती. या गोष्टी काही जणांकडे राहिल्या नाही. आणि का राहिल्या नाही? या गोष्टी नष्ट होतात. राग आला का ही गोष्ट नष्ट होते. म्हणून सर्वात या सगळ्या गोष्टीचं सूत्र एकच आहे, तुम्ही विषयापासून लांब जा. आणि विषयापासून लांब जाण्याकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे. विषयापासून लांब जायचंय ना, मग त्याच्याकरता तुम्ही भगवंताचं भजन करा. पेशल करा का? अजिबात नाही. फक्त कामामध्ये तुम्ही बघा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघाताला माझा हरी, अवघाताला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी. तुम्ही कामामध्ये सुद्धा परमेश्वराला बघू शकता. काम करताय ना, ते काम परमेश्वराचं म्हणून समजा. महिला